ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत भरली वांग्याची भाजी आज आपण करणार आहोत आणि त्याच्यासोबत एक स्पेशल मसालासुद्धा आपण बनवणार आहोत। ते जर तुम्ही मसाला बनवला ना तर बाहेरचा मसाला टाकायची तुम्हाला गरज नाही, त्याच मसाल्यामध्ये इतकी मस्त होती ना ही भरली वांग्याची भाजी। एकदा नक्की करून बघा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। 250 ग्राम वांगी घेतली आहेत आणि ही वांगी आपण 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। आता ही वांगी आपल्याला पाण्यातच ठेवायची आहेत। पहिल्यांदा वांग्याचं देठ काढून घ्यायचं आहे। जसं आपण भरली वांगे करतो ना तसंच आपल्याला वांगी कापून घ्यायचे आहेत। आतमध्ये व्यवस्थित बघायचं, कारण वांगी ना बऱ्याचदा किडले पण असतात। तर बघू शकता मस्त असे वांगे पांढरे शुभ्र आहेत। तर बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण कापायचे आहेत, म्हणजे मसाला छान वांग्यामध्ये भरला जातो। फक्त एक वांगा आपल्याला असं बारीक बारीक तुकड्यामध्ये आपण कापून घेणार आहोत। वांगे व्यवस्थित बघून कापा, बऱ्याचदा वांगे खराब पण निघतात। तर एक वांगं खराब पण निघालं होतं, किडेलं निघालं होतं। तर आता हे वांगे सगळे आपण कापून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। काय होतं, आपण जेव्हा वांगी कापून ठेवतो ना बऱ्याच वेळेस वांगी काळे पडतात, पण काळे पडू नये म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। बराच वेळ वांगी मस्त असे फ्रेश राहतात आणि काळे पडत नाहीत, ही टीप लक्षात ठेवा। भरली वांग्याचा मसाला बनवूया। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। पोहे खातो ना त्या चमच्याने 1 चमचा धने घ्यायचे आहेत। धनेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे। कोणत्याही चमचा घ्या, पण एकाच चमच्याने सगळं मेजरमेंट मोजून घ्या, म्हणजे रेसिपी परफेक्ट होईल। तर आता जिरं पण छान आपलं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याच चमच्याने 2 चमचे आपण तीळ घेतले आहेत। तीळसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। कधी पण कोणतेही शेंगदाणे किंवा तीळ मसाले भाजायचे असतील ना तर ताव्यावर भाजायचे, खूप छान फ्लेवर येते। आता आपण हे तीळ आणि शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्येच 2 चमचा आपण खोबऱ्याचा खीस टाकणार आहोत। लालसर होईपर्यंत छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे। कोथिंबीरसुद्धा आपण छान त्याच्यामध्ये मिक्स करून कोथिंबीरसुद्धा भाजून घेणार आहोत। चवीला खूप मस्त लागते अशी जर कोथिंबीर ताव्यावर थोडीशी भाजून घेतली ना तर भाजी खूप मस्त टेस्टी होते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। हे सुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट छान परतून घेतलेलं आहे। तर बघू शकता गॅस बंद केलेला आहे। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। कोणताही पदार्थ तुम्ही जेव्हा भाजून मिक्सरच्या भांड्यात टाकसाल ना कधीच गरम गरम दळायचं नाही, थंड झाल्यावरच मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे, नाहीतर मिक्सरचं ते भांडं आहे ना ते खराब होऊ शकते। आता हे थंड झाल्यावर शेंगदाणे आणि तीळ त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा साधं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। कोणतेही मसाले याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे। जर तुम्हाला मसाला टाकायचाच असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला याच्यामध्ये टाकू शकता, पण इथं गरज नाही आहे, कारण आपण खूप छान मसाले वगैरे भाजून घेतलेले आहेत। चवीला इतकी मस्त ही भाजी होते ना, एकदा अशी भाजी करून बघा। हे वाटण तयार आहे आपलं। तुम्ही ही चटणी ना चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खाऊ शकता। 7-8 दिवस ना ही बिना फ्रीजची मस्त राहते। आणि जर तुम्हाला चपातीसोबत खायची असेल ना किंवा भाकरीसोबत खायची असेल ना, चपातीवर ही चटणी टाकायची 1 चमचा आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ही चटणी चपातीसोबत खायची, खूप मस्त लागते। आता ही आपलं वाटण तयार आहे। तर आता फोडणीची तयारी करूया। आपण याच्यामध्ये टमॅटो किंवा दही न वापरता ही चमचमीत भरली वांगे बनवणार आहोत। तर इथं मी 2 ते 3 चम्मच तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे। तोपर्यंत आपण वांगी ना त्याच्यामध्ये दाबून दाबून मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। हलक्या हाताने नका भरू, चांगलाच असा म्हणजे जास्त मसाला भरायचा, म्हणजे काय होते मसाला बाहेर येत नाही। जेव्हा आपण वांगे तळवतो ना तेव्हा मसाला बाहेर येत नाही, म्हणून चांगला दाबून मसाला भरून घ्या। तर बघू शकता या पद्धतीने सगळा मसाला आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। बघू शकता सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। तर थोडंसं वाटण उरलेलं आहे, हे आपण नंतर वापरणार आहोत। तर आता तेल छान आपण गरम केलेलं आहे। जास्त कडकडीत गरम नका करू, हलकंसं गरम करून घ्या, म्हणजे काय होते वांगे असे पटकन ते वांग्यातला मसाला आहे ना ते करपणार नाही, कारण आपल्याला वांगे थोडेसे हलकेसे तळून घ्यायचे आहेत। तर एकदम बारीक गॅसवर 1 मिनिट आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, कमी तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी पण देणार आहोत। आता जे आपण बारीक तुकडे केले होते ना ते सुद्धा तुकडे याच्यामध्ये टाकायचे आहेत। पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मी इथं कांद्याची किंवा मोहरीची फोडणी दिलेली नाही, तुम्ही बघू शकता डायरेक्ट वांगेच तळवायला घेतलेले आहेत। एकदा या पद्धतीनं करून बघा, खरंच भाजी खूप मस्त होते।
तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण मसाला टाकलेला आहे. जे मसाला उरला होता ना, ते पूर्ण मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकली आहे अर्धा चमचा. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. वांग्यामध्ये भरलेला मसाला बाहेर आलेला नाही पाहिजे. तर बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर 10 मिनटं आपण बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. झाकून ठेवायचं आहे. तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता आणि खूपच चमचमीत झाली होती. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.